गुरुवर्य डॉक्टर जयवंत महाराज बोधले यांची तात्विक कीर्तने व प्रवचने ऐकण्याकरिता बोधवाणी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम. राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोन पदवी घेईजे, ऐसे सुखवचने आहे विश्वासे अनुभव पाहे. प्रभू रामचंद्रांच्या चरित्राचं तात्विक चिंतन आपण करत आहोत. हे करत असताना सूर्यवंश त्याची वैशिष्ट्ये काय आहेत हे पाहून आलो आपण. राजा दशरथजी त्यांच्या ठिकाणी असलेले गुणधर्म कोणते, त्यांची लक्षणं कोणती, वाल्मिकी रामायणाच्या माध्यमातून त्याचाही थोडासा विचार आपण करून आलो. राजा दशरथजी आणि त्यांच्या 3 पत्नी, त्या 3 पत्न्यांची नावं कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी. लौकिक अर्थाने जरी ही नावं आपण व्यवहारामध्ये सातत्याने अशी वापरत असलो तरी त्याचे तात्विक अर्थ मात्र एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये फार सुंदर रीतीने सांगितलेले आहेत. ज्येष्ठ कौसल्या ती सद्विद्या, सुमित्रा ती शुद्ध मेधा, कैकेयी ती अविद्या, कुविद्या मंथरा ती पासी. याच्यामध्ये कौसल्याच्या संबंधाने बोलताना एकनाथ महाराज सद्विद्या असा शब्द वापरतात. सुमित्रा मातीच्या संबंधाने बोलत असताना एकनाथ महाराज शुद्ध मेधा असा शब्द वापरतात आणि कैकेयीच्या संबंधाने बोलत असताना नाथ महाराज अविद्या असा शब्द वापरतात आणि मंथरेच्या संबंधाने बोलताना एकनाथ महाराज कुविद्या असा शब्द वापरतात. मुळात इथला सद्विद्या, शुद्ध मेधा, अविद्या, कुविद्या हे तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने आपल्याला चिंतन करता येण्यासारखे शब्द आहेत. कौसल्या ही सद्विद्या आहे, हे आध्यात्मिक वर्णन कौसल्याचं झालं. व्यवहारात आपण जर विचार केला तर कौसल्या शब्दाचा विचार करत असताना कुशला बुद्धी यशे सहा कौशल्य हा अशी एक सरळ व्याख्या केलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे कौसल्य शब्दाचा सुद्धा 2 पद्धतीने आपल्याला विचार करता येण्यासारखा आहे. ठीक आहे, प्रभू रामचंद्रांची आई ती कौसल्या, सद्विद्या असा काही आध्यात्मिक अर्थ आपल्याला करता येईल. ते नाथ महाराजांनी जे सांगितलं त्या दृष्टीने आपल्याला त्याचं चिंतनही करता येण्यासारखं आहे. परंतु या व्यतिरिक्त लौकिकाच्या दृष्टीने कौसल्या कशी आहे हे पाहिलं तर कौसल्या ही कोमल मनाची आहे. कोमल मनाची या शब्दाचा अर्थ आहे तिच्या मनामध्ये कटुता नाही, कोणाबद्दलही मत्सर नाही. अगदी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज जे बोलतात, कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे, हे जणू वर्णन आपल्याला कौसल्याकडे पाहता येईल. कोणाबद्दलही तिच्या मनात मत्सर नाही. म्हणजे जर आपण रामायणाचा पूर्ण आपण जर अभ्यास करायला लागलो किंवा त्याच्या कथा पाहू लागलो तर कैकेयीने कित्येक वेळेला अपशब्द कौसल्याला बोललेले आपल्याला रामायणामध्ये अनेक ठिकाणी दिसून येईल. पण तिच्याबद्दलही जिच्या मनामध्ये थोडीसुद्धा कटुता नाही अशी ती कौसल्या आहे. आणि म्हणून कौसल्याबद्दल बोलत असताना ती सरळ स्वभावाची आहे. रामायणावर जे काही विविध ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये तुलसीदासजींचं रामायण हे मोठं प्रसिद्ध रामायण आहे. त्याला रामचरितमानस जे तुलसीदासजींचं आहे त्याच्यामध्ये तुलसीदासजी कौसल्याच्या संबंधाने असं बोलतात, सरल स्वभाव राम महतारी, बोली बचन धीर धरी भारी, तात जाओ बली किन्यो हो निका, पितू आयसू सब धर्म का टीका. अतिशय गोड वर्णन आहे. प्रसंग वेगळा आहे. रामचरितमानसमधला तो प्रसंग फार म्हणजे ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले त्यावेळेस जात असताना कौसल्या मातीची परवानगी घेण्याकरता जेव्हा जातात, जी कौसल्या माता माझा राम राजा होणार या आनंदामध्ये आहे आणि तिथंच जेव्हा प्रभू रामचंद्र मला वनवासाला जायचं आहे, 14 वर्ष मी वनवासाला निघालो आहे, ही मागणी करण्याकरता जेव्हा जातात आणि मग त्यावेळेस कौसल्याच्या ठिकाणी काय भाव प्रगट झाले हे सांगत असताना तुलसीदासजी
कौसल्येबद्दल बोलताना असं सांगतात, सरळ स्वभावू राम महतारी. अत्यंत सरळ स्वभावाची असलेली कौसल्या. तिथं विस्तार खूप आहे, त्या दोघांमधला संवादही खूप मोठा आहे. मला तो सगळा संवाद आत्ता इथं जास्त विस्ताराने सांगायचा नाही आहे, परंतु त्याच्यामध्ये सरळ स्वभावू राम महतारी, अत्यंत सरळ स्वभावाची असलेली ही कौसल्या. बोली बचन धीर धरी भारी, अत्यंत धीर धरून ती बोलू लागली. तात जाहू बलिकिन्यहू निका, पती आयसू सब धर्म का टीका. आपल्या वडिलांची आज्ञा पालन करणं हाच खरा धर्म आहे. पुत्रधर्म जर काय असेल तर आपल्या वडिलांची आज्ञा पालन करणं हा पुत्रधर्म आहे. इथं दोन शब्द आहेत मला चिंतन करता येण्यासारखे. म्हणजे कौसल्येबद्दल बोलत असताना सरळ स्वभाव, सरळ स्वभावाची, आणि तिच्या ठिकाणी असलेला एक भाव जर आपण पाहिला तर पितू आयसू सब धर्म का टीका, पित्याची आज्ञा पालन करणं हेच खऱ्या अर्थाने पुत्राचा धर्म आहे हे सांगत असताना पुत्रधर्म काय हे शिकविणारी कौसल्या. आणि म्हणूनच नाथ महाराज कौसल्येबद्दल बोलताना एक शब्द आणखीन एक फार छान ठेवतात. म्हणजे जसं एकनाथ महाराजांनी कौसल्येचं वर्णन करताना सद्विद्या असं केलं, त्याच एकनाथ महाराजांनी कौसल्येचं वर्णन करताना कौसल्या ती धर्मपत्नी, सुमित्रा वरिली साध्वी म्हणूनी, कैकयी वरिली सुंदरपणी रूप यौवनी गर्विष्ठ असंही वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. एवढं आश्चर्य आहे की एकनाथ महाराजांच्याच भावार्थ रामायणामध्ये या तीनही राण्यांची वेगवेगळ्या दोन पद्धतीने आपल्याला वर्णनं केलेली दिसून येतात. मला फक्त काही तात्विक चिंतन करत जायचं आहे, मला फार कथेमध्ये जास्त विस्तार करायचा नाही आहे, मला फक्त तात्विक विचार आपल्यासमोर मांडायचे आहेत. एकीकडे बोलतात कौसल्या ती सद्विद्या, सुमित्रा ती शुद्ध मेधा, कैकयी ती अविद्या, कुविद्या मंथरा ती पासी. आणि एकीकडे तेच नाथ महाराज भावार्थ रामायणामध्ये कौसल्याच्या, सुमित्रेच्या आणि कैकयीच्या संबंधाने बोलतात कौसल्या ती धर्मपत्नी, सुमित्रा वरिली साध्वी म्हणवनी, कैकयी वरिली सुंदरपणी रूपयौवनी गर्विष्ठ. म्हणजे हे सांगत असताना आपला विषय फक्त कौसल्या मातेचा आहे. त्यामुळे कौसल्या ती सद्विद्या एका बाजूला ठेवा आणि कौसल्या ती धर्मपत्नी हे दुसऱ्या बाजूला ठेवा. आध्यात्मिक दृष्टिकोनातून कौसल्या माता कशी आहे तर सद्विद्या, आणि लौकिकाच्या दृष्टीने कौसल्या माता कशी आहे तर धर्मपत्नी. मला सद्विद्या पुढं बोलायचं आहे, पण धर्मपत्नीचा विचार माझा चालू आहे की जी कौसल्या माता प्रभू रामचंद्राला पुत्रधर्म काय आहे ही सांगते. त्यामुळे सरळ स्वभावाची असलेली, अत्यंत सरळ स्वभावाची असलेली ही कौसल्या माता धर्मपत्नी आहे, सरळ स्वभावाची आहे, मोकळ्या मनाची आहे, व्यापक दृष्टिकोन असलेली आहे. आणखीन बरेचसे विषय पुढं आहेतच. सरळ मनाची. आणखीन एक विचार फक्त कुठं कथाभाग येतो त्याचा निर्देश करून पुढं जाईल. रामचंद्र प्रभूंना विश्वामित्र ऋषी यज्ञाच्या रक्षणाकरिता घेऊन जाण्याकरता येतात. तिथं पुष्कळ चर्चा आहे. ती मागणी कशी करतात, काय यज्ञाच्या रक्षणाकरता घेऊन जातात याचा विस्तार आहे. त्यावेळेस वसिष्ठ ऋषींनी दशरथ राजाला सांगितलं की विश्वामित्र ऋषींकडे राम आणि लक्ष्मणाला देऊन टाक यज्ञाच्या रक्षणाकरिता. एकतर दशरथ राजा द्यायला तयार नाही. शेवटी दशरथ राजांनी एक छोटीशी अडचण तिथं उपस्थित केली आहे. आणि ती अडचण अशी उपस्थित केली की दशरथ राजा वसिष्ठ मुनींना सांगतो की गुरुजी, मी एखाद्या वेळेस मान्य करेल की विश्वामित्र ऋषींच्या बरोबर प्रभू रामचंद्रांनी यज्ञरक्षणाकरिता जावं, रामाने जावं हे मान्य करेल, परंतु याकरिता कौसल्या कशी परवानगी देईल, कौसल्या कसं होई म्हणेल. वसिष्ठ ऋषींनी सांगितलं ती जबाबदारी माझ्यावर सोड. आणि मग वसिष्ठ ऋषी कौसल्या मातेकडे जातात. आणि मग गुरुजी आलेले आहेत, जे काही आदरातिथ्य आहे ते केलं. आणि केल्यानंतर कौसल्या मातेने विचारलं काय सांगा गुरुजी. वसिष्ठ मुनींनी विचारलं काय कौशल्य, कसं वाटतंय तुला. म्हटले माझा दिवस रामप्रभूच्या दर्शनातून, रामाला पाहण्यातून दिवस सुरू होतो आणि रामाला पाहतच मी झोपी जाते. माझ्या झोपेमध्ये आणि माझ्या जागृतीमध्ये आता रामाशिवाय दुसरं काही नाही.
जसं जगद्गुरू तुकोबाराय एके ठिकाणी म्हणतात, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग, जणू काही तीच अवस्था कौसल्या बोलून दाखवते. आनंद आहे. आणि मग बोलता बोलता वशिष्ठ मुनी म्हणतात, अगं कौसल्ये, तुझ्या मुलाचं लग्न व्हावं असं वाटत नाही का? रामाचे 2चे 4 हात व्हावे असे वाटत नाही का? एक व्यवहाराची गंमत सांगू, कोणत्याही स्त्रीला आपल्या मुलाचं लग्न लवकर व्हावं, आपल्याला सूनमुख पाहायला मिळावं, आपल्या मुलाचे 2चे 4 हात व्हावे याची घाई फार असते. पुढं काय होतं संसारामध्ये मला हे सांगायला नको. म्हणजे सून आणण्याची घाई असते, मग पुढं सासू सुनेचं काय नेमकं बिनसतं, काय नेमकं त्याचे गोंधळ होतात, मला ते संसारिक गोष्टी आत्ता नाहीत बोलायच्या. पण कौसल्या ही सुद्धा एक स्त्री धर्माप्रमाणे एकदम उत्सुक झाली आणि सांगायला लागली, गुरुजी खरंच माझी इच्छा, माझ्या मनातलं तुम्ही बोलून दाखवलं, मग काय करावं लागेल? वशिष्ठ मुनींनी सांगितलं, अगं पण तुझा राम हा उपवर झाला हे जगाला कळायला नको का? हो म्हटले, माझ्या ते लक्षातच आलं नाही, याच्याकरता काय करावं लागतं गुरुजी? अगं राम जर असा तू डोळ्यासमोर सारखा ठेवून घेतला तर तो राम उपवर झाला हे जगाला कसं कळणार? मग रामाला अयोध्येच्या बाहेर गेलं पाहिजे, अनेक राज्य फिरली पाहिजे, अनेक ठिकाणी तो गेला पाहिजे, तर लक्षात येईल ना. कौसल्या मातेने अगदी निरागसपणे विचारलं, मग गुरुजी त्याच्याकरता काय करावं लागेल, कोण घेऊन जाईल? अगं घेऊन जाण्याकरता ते विश्वामित्र ऋषी आलेले आहेत. एकदम कौसल्या बोलून गेली, मग देऊन टाकांना त्यांच्याकडे रामाला, आणि जा म्हणावं रामाला त्यांच्याबरोबर. झालं, वशिष्ठ मुनींनी ती परवानगी घेतली. किती कौसल्या सरळ स्वभावाची आहे बघा, अगदी सरळ, मोकळ्या मनाने, हां मग जाऊ द्या. पण तितकीच ती धर्मपरायण आहे, तितकीच ती धर्मनिष्ठ आहे, पुत्राला धर्म शिकविणारी आहे. आणि म्हणूनच की काय, एकनाथ महाराजांनी कौसल्या मातेचं वर्णन करताना मात्र कौसल्या ती धर्मपत्नी असं वर्णन केलं आहे. मला आणखीन एक संदर्भ या संबंधाने आपल्याला सांगता येण्यासारखा आहे. थोडासा आणखीन एक विचार वाल्मिकी रामायणातून आपल्याला कौसल्या मातेच्या धर्मपरायणतेचा विचार आपल्याला पाहता येण्यासारखा आहे. प्रसंग फक्त आपल्यासमोर मांडेल, त्याचा विस्तार नाही करणार. ज्यावेळेस रामचंद्र प्रभू वनवासाला जातात, रामांच्या बरोबर सीता जाते, लक्ष्मणजी जातात, आणि मग हे सगळं झाल्यानंतर तेव्हा भरत तिथं नव्हते. भरत जेव्हा माघारी भरतजी येतात तेव्हा हा सगळा प्रसंग कळाला, कुणी केला, काय केलं, हे सगळं चरित्र. मी मुळातच म्हटलं की मला जास्त कथाभागामध्ये गुंतायचं नाही आहे, मला बोलायचं आहे कुठं ते मुद्दा आहे का. आणि मग ज्यावेळेस भरताला हे सगळं लक्षात येतं की हे कोणी केलं कटकारस्थान, हे कैकेयीने केलं, हे ज्यावेळेस लक्षात येतं, आपल्या आईने केलं हे जेव्हा लक्षात येतं, तेव्हा भरताने कौसल्या मातेच्या संबंधाने काय उद्गार काढलेले आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. ज्या कौसल्या मातेला पुत्रविरहाचं दुःख सहन करावं लागतं आहे, त्या कौसल्या मातेचा संबंधाने भरताने काही शब्द कैकेयीला ऐकविले आहेत. तेव्हा भरतजी असं म्हणतात, अगं कैकेयी, अगं आई, तुला कसं लक्षात, आई तरी कसं म्हणावं, याच्यावरही फार पुष्कळ विचार आहे. मला म्हणून म्हटलं की त्याच्यात नाही जायचं. तिथं बोलत असताना आपला एखाद्या आईला पुत्रविरहाचं दुःख किती असेल, कौसल्या मातेला किती दुःख झालं असेल, बरं त्या कौसल्याने तुझ्याकरता काय कमी केलं, तुझ्यावर किती प्रेम केलं, आणि मग ज्या स्त्रीने तुझ्यावर प्रेम केलं त्या स्त्रीला असं पुत्रविरहाचं दुःख तू आणून टाकलं, किती विचित्र आहेस तू. ती कौसल्या माता म्हणजे आहे नेमकी कशी, हे सांगताना भरताच्या मुखातले शब्द आहेत. वाल्मिकी रामायणामध्ये फार गोड विचार सांगितलेला आहे. वाल्मिकजींनी वर्णन केलेलं आहे, तथा ज्येष्ठा ही मे माता कौसल्या दीर्घदर्शिनी. भरत सांगतायत, तथा ज्येष्ठा ही मे माता, ज्येष्ठ असलेली माझी माता कौसल्या दीर्घदर्शिनी, त्वयि धर्म समास्थाय भगिन्याम इव वर्तते. त्वयि धर्म समास्थाय भगिन्याम इव वर्तते. भरतजी याच्यातून असं सांगतायत, कौसल्या माता ही दीर्घदर्शिनी आहे, हा एक शब्द मला महत्त्वाचा वाटतो. आणि धर्म समास्थाय म्हणजे धर्माचा आश्रय केल्यामुळे, धर्मपरायण असल्यामुळे कौसल्या माता ही धर्मपरायण आहे. आणि त्यामुळे कैकेयीचा सांभाळ करताना किंवा कैकेयीच्या बरोबर वावर करताना कौसल्या माता कशी वावरते आहे, भगिन्याम इव, बहिणीसारखी वावरते आहे. आणि मग भरत तेच सांगतायत, अगं आई, तुला कौसल्या मातेने, माझी ज्येष्ठ असलेली आई, त्या कौसल्या मातेने तुला बहिणीप्रमाणे प्रेम केलं, ती दीर्घदर्शिनी आहे.
दूरदृष्टिकोन असलेली ती कौसल्या माता आहे. धर्मपरायण आहे, धर्मनिष्ठ आहे, धर्माचा आश्रय करणारी आहे. आणि मग मला असं वाटतं की म्हणूनच की काय एकनाथ महाराज मात्र त्या कौसल्या मातेचं वर्णन करतात, कौसल्या ती धर्मपत्नी. माझा दोन तीन पद्धतीने विचार झाला. एक, रामचरित्र मानसमध्ये तुलसीदासजींनी केलेला विचार की तो विचार रामचंद्र प्रभूंच्या संबंधाने विचार करत असताना, सरळ सुबाहू राम महतारी हे म्हणत असताना, पितो आयुसु सब धर्म का टीका, हा उपदेश जी कौसल्या माता करते आहे तिथं धर्मपरायणता आपल्याला कौसल्या मातेची दिसून येते. भरतानी कौसल्या मातेचं वर्णन करताना धर्म समास्थाय असं करत असताना इथं आपल्याला कौसल्या मातेची धर्मपरायणता दिसून येते. आणि म्हणून कौसल्या मातेबद्दल बोलत असताना नाथ महाराज म्हणतात, कौसल्या ती धर्मपत्नी. हे एक वर्णन झालं. दुसरं वर्णन आपण असं पाहत होतो, कौसल्या ती सद्विद्या, सुमित्रा ती शुद्धमेधा, कैकेयी ती अविद्या, कुविद्या मंथरा ती पासी. मला पुढचे आत्ताचा अर्थ फार सांगायचे नाही आहेत, पण कौसल्या ती सद्विद्या. आता एक अर्थ आपला कौसल्या मातेबद्दल झाला, धर्मपत्नी. आता दुसरा अर्थ आपण कौसल्या मातेबद्दल पाहतोय, कौसल्या ती सद्विद्या. सद्विद्या या शब्दाचा अर्थ आहे ब्रह्मविद्या. सद या शब्दाचा अर्थ परमात्मा, ब्रह्म, आणि ब्रह्मविद्या अशी ती कौसल्या. याचेही पुष्कळ आपल्याला अर्थ करता येण्यासारखे आहेत. खरं तर कौसल्या ती सद्विद्या हाच नाथ महाराजांनी कौसल्या मातेच्या संबंधाने विचार केल्यामुळे रामायणामध्येच, भावार्थ रामायणामध्येच नाथ महाराजांनी कौसल्याच्या संबंधाने आणखीन एक या सद्विद्येच्या संबंधाने केलेला विचार आपल्याला दिसून येतो. मग प्रसंग सांगतो पुन्हा एकदा. प्रसंग असा आहे की ज्यावेळेस ते यज्ञ झाला, पुत्रकामेष्टी यज्ञ झाला, ते सगळी कथा आपल्याला माहीत आहे म्हणून मी वेळ घेत नाही त्याच्यामध्ये. तो यज्ञ संपन्न झाला. मग त्या यज्ञपुरुष प्रसन्न झाले, तिथून प्रसाद मिळाला. त्या प्रसादाचे 3 भाग करायचे ठरवले. त्यावेळेस ते 3 भाग केले. वशिष्ठ ऋषींनी ते 3 भाग केले वगैरे वगैरे असं वर्णन केलं जातं. पण ते जे 3 भाग केले ना, त्या 3 भागाचं विचार मांडत असताना त्यातला कोणता भाग कुणाला याचा तात्विक अर्थ नाथ महाराजांनी रामायणामध्ये सांगितलेला आहे. कौसल्या भाग परब्रह्म, सुमित्रा भाग भजनोत्तम, कैकेयी भाग परमधर्म, भागानुक्रम विभागे. नाथ महाराजांनी किती गोड भाषा आहे पहा. कौसल्या भाग परब्रह्म, सुमित्रा भाग भजनोत्तम, कैकेयी भाग परमधर्म, भागानुक्रम विभागे. याच्यामध्ये कौसल्या भाग परब्रह्म, मला एवढंच सांगायचं आहे. कौसल्या मातेकडे आलेला जो भाग आहे तो परब्रह्माचा आहे. सुमित्रा मातेकडे आलेला जो भाग आहे तो भजनोत्तमाचा आहे. आणि कैकेयी मातेकडे आलेला जो भाग आहे तो परमधर्माचा आहे. एवढ्यावरूनही आपल्याला लक्षात येईल, परब्रह्म म्हणण्यामध्ये राम, भजनोत्तम म्हणण्यामध्ये लक्ष्मण, परमधर्म म्हणण्यामध्ये भरत आणि शत्रुघ्न असाही विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. परब्रह्म हे राम आहे. भजनोत्तम म्हणजे सेवेचं उत्तम, सेवेमध्ये उत्तम असलेला. भजभजक या सेवा धातूचा अर्थ आहे सेवा करणं. त्याच्यामध्ये उत्तम, सेवेमध्ये परायण असलेला लक्ष्मण. सुमित्रा भाग तिकडे गेला. आणि परमधर्म, काय धर्म आहे तो धर्म सांभाळणारा परमधर्मी म्हणून भरतांकडे पाहिलं जातं. चरित्र पुष्कळ आहे, पुढं आपल्याला करता येईलच त्याचा विचार. कौसल्या भाग परब्रह्म, यावरूनही हे लक्षात येईल कौसल्या ती सद्विद्या. आपला एक विचार झाला आहे, कौसल्या ती धर्मपत्नी हे ऐकून आलो आपण. आता कौसल्या ती सद्विद्या म्हणत असताना वशिष्ठ ऋषीसुद्धा त्या प्रसादाचे जे 3 भाग करतात त्यातला एक भाग कौसल्या मातेला देतात. तो भाग म्हणजे कोण आहे? परब्रह्म असंच सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे परब्रह्म जिच्या पोटामध्ये आहे ती कौसल्या ही खरी परब्रह्म स्वरूपच आहे. तुकाराम महाराज किती गोड वर्णन करतात. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, रामरूप केली रामे कौसल्या माऊली, राम राहिला मानसी ध्यानी चिंतनी जयासी, राम होय त्यासी संदेह नाही भरवसा. चांगलं गोड वर्णन आहे. रामरूप केली रामे कौसल्या माऊली, रामरूप केली रामे कौसल्या माऊली म्हणजे ती कौसल्या माऊली ही काय झाली आहे? रामरूप झालेली आहे. नाथ महाराजांनी यावर आणखीन चांगलं गोड वर्णन केलं आहे. देही निर्लोभ लक्षण हेची वैराग्य दृढ दारुण, उदरा आला श्री रघुनंदन ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वे. हे कौसल्य मातेचं आध्यात्मिक दृष्टिकोनातलं वर्णन आहे. मी आपल्याला बोललो की कौसल्या माता 2 पद्धतीने आपण पाहिली आहे. एक कौसल्या ती धर्मपत्नी ही लौकिकाच्या दृष्टीने आपण ऐकून आलो. आता कौसल्या ती सद्विद्या हे आपल्याला परमार्थाच्या अध्यात्माच्या दृष्टीने आपण पाहतो आहोत. आणि हे पाहत असताना कौसल्या ती सद्विद्या
कौशल्येकडे आलेला भाग म्हणजे परब्रह्माचा भाग हे आपण ऐकून आलो. जगद्गुरू तुकोबरायांनी केलेलं वर्णन रामरूप केली रामे कौसल्या माऊली हे प्रमाण आपण पाहिलं. यावर नाथ महाराजांचं चिंतन असं आहे, देही निर्लोभ लक्षण हेची वैराग्य दृढ दारुण उदरा आला श्री रघुनंदन ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वे. निर्लोभ लक्षण हेची वैराग्य दृढ दारुण म्हणजे कौसल्या कशी आहे, निर्लोभ आहे, वैराग्यवान आहे. आणि उदरा आला श्री रघुनंदन, तिच्या पोटी कोण आहे, रघुनंदन आहे. ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वे म्हणूनच कौसल्या ती सद्विद्या. एवढ्यावर थांबत नाही नाथ महाराजांचं हे कौसल्या मातेचं वर्णन. नाथ महाराज सांगतात, करोनी कल्पनेसी मारू सेविला निर्विकल्प कल्पतरू तया तळी अति आदरू सहजासनी सुंदरी बैसलीसे. काय आहे प्रसंग, एक छान आहे याच्यामध्ये. दशरथ राजा ज्यावेळेस डोहाळे विचारायला जातो, मग ते कैकेयीकडे गेल्यानंतर काय झालं, सुमित्रा मातेकडे गेल्यानंतर काय झालं, याचं वर्णन करता करता दशरथ राजा कौसल्या मातेकडे डोहाळे विचारायला येतो. ते आपल्याला प्रसंग म्हणून मी म्हटलं की मला कथेमध्ये जास्त मी नाही, फक्त तुम्हाला माहीतच आहे ते, फक्त त्याच्यातला तात्विक अर्थ सांगतो. आणि डोहाळे विचारायला ज्यावेळेस येतो त्यावेळेस ती कौसल्या माता कुठं बसलेली आहे हे वर्णन करताना नाथ महाराज सांगतात, करोनी कल्पनेसी मारू सेविला निर्विकल्प कल्पतरू तया तळी अति आदरू सहज आसनी सुंदरी बैसलीसी. हे म्हणत असताना कल्पनेसी मारू म्हणजे कल्पनेला जिनं मारून टाकलं आहे आणि कल्पना रहित होऊन रामप्रभू रूप कल्पतरूच्या आश्रयाला जी जाऊन बसलेली आहे, तया तळी अति आदरू सहजासनी, ही सहज आसनी ही अवस्था म्हणजे जणू काही तुरी अवस्था, या अवस्थेमध्ये असलेली ही कौसल्या. आणि ज्यावेळेस दशरथ राजा जातो, असं गमतीचं वर्णन केलं आहे की दशरथ राजाला कौसल्या दिसेना, सगळीकडे पाहिलं पण कौसल्या माता कुठेही दिसेना. का दिसेना, कारण तिचं बसणं कसं आहे, सहजासनी सुंदरी बैसलेसे. कल्पनेसी मारू, करोनी कल्पनेसी मारू सेविला निर्विकल्प कल्पतरू. निर्विकल्प म्हणजे कल्पना रहित होऊन रामरूप कल्पतरूच्या आश्रयाला बसलेली ही कौसल्या. याचा अर्थ हा आपल्याला लक्षात आला असेल, कौसल्या ती परब्रह्म म्हणण्यामध्ये. आणि अशा ठिकाणी बसलेली ही कौसल्या, ती कौसल्या माता दशरथ राजाला दिसेना. दशरथ राजाला दिसेना. राजा पाहे भोगभुवनी तेथे नातुडे राजपत्नी पाहे अतिलोभे अवलोकोनी परिते नयनी न दिसे. नाथ महाराज वर्णन करतात, राजा बघू लागला भोगभुवनी, त्या राजवाड्यामध्ये गेला आणि जी भोगभुवनी आहे त्या महालामध्ये गेला, परंतु तिथं काही कौसल्या माता दिसेना, कौशल्या दिसेना. तेथे नातुडे राजपत्नी नाम कौसल्या दिसेना. पाहे अतिलोभे अवलोकिनी, इथंही फार चिंतन करता येण्यासारखं आहे. राजा पाहतोय ते अतिलोभाने पाहणारा दशरथ राजा आणि निर्लोभ लक्षण देही अशी कौसल्या. जर मग हे दोन एकमेकाच्या इतके विरुद्धार्थी शब्द असतील तर राजा दशरथाला हे पाहिलं जाईल कसं काय. म्हणजे राजा दशरथ आहे अतिलोभामध्ये आणि कौसल्या आहे ती निर्लोभामध्ये. निर्लोभ याच्या विरुद्ध आहे अतिलोभ. मग अतिलोभाला निर्लोभ दिसेल कसा काय, कारण कौसल्या निर्लोभ झाली का, कारण तिच्या पोटी रामरूप आहे, तिच्या पोटी रामरूप आहे, त्यामुळे ती निर्लोभ झालेली आहे. मग निर्लोभ झालेली अशी रामरूप कौसल्या अतिलोभी असलेल्या राजाला दिसेना. त्यांनी कुठं कुठं शोधलं. व्यवहारात लौकिकाच्या दृष्टीने आपण म्हणतो की उजवीकडे बघितलं, डावीकडे बघितलं, आतल्या घरात बघितलं, पलीकडे बघितलं, एकांताच्या खोलीमध्ये बघितलं, वरच्या मजल्यावर बघितलं, असं आपण वर्णन करतो. लौकिकाच्या दृष्टीने आपण असं वर्णन करतो. परंतु इथं मात्र एकनाथ महाराजांनी काही आध्यात्मिक वर्णन केलेलं आहे. त्या राजाने कुठं कुठं पाहिलं, पाहता वैखरी भीतरी तेथे न देखे ते सुंदरी मध्यमेच्या माझगरी पाहता दुरी दृष्टीशी शोधिता पश्यंती ओवरी तेथे न देखे निज सुंदरी चढला परेच्या उपरी शुद्धी निर्धारी न लेभेची. एक आध्यात्मिक योगशास्त्राच्या दृष्टीने जणू काही वर्णन केलं आहे असं म्हणायला हरकत नाही. अत्यंत उच्चतम अवस्थेतलं वर्णन इथं नाथ महाराजांनी केलं आहे, म्हणून मला सांगावंसंच वाटतं आहे. हे तात्विक चिंतन आहे. बघा, तरी कुठं शोधलं, पाहता वैखरी भीतरी, वैखरीच्या आतमध्ये दशरथ राजांनी कौशल्येला शोधलं. तेथे न देखे सुंदरी मध्यमेच्या माझघरी, मध्यमेच्या आतमध्ये बघितलं, तेथे पाहता दुरी दृष्टीशी न पडे, तिथंसुद्धा नाही बघितलं तर तिथं सापडली नाही. शोधिता पश्यंती ओवरी तेथे न देखे निज सुंदरी, पश्यंतीमध्ये पाहिलं तिथंही नाही.
शेवटी चढला परेच्या उपरी, शुद्धी निर्धारी न लभेची. परेच्या उपरी गेला तरीसुद्धा तिथंही परावाणीमध्ये सुद्धा ती दिसून आली नाही. म्हणजे काय काय झालं, वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा या 4 वाण्या सांगितल्या जातात. वाचा ह्या 4 पद्धतीच्या सांगितल्या जातात. वैखरी वाचा, मध्यमा वाचा, पश्यंती वाचा आणि परावाणी. वैखरी वाणी, मध्यमा वाणी, पश्यंती वाणी आणि परावाणी याचा तात्विक चिंतन असं केलं जातं. एक थोडासा कंटाळवाणा विषय वाटेल पण महत्त्वाचा आहे. वैखरी वाणी ही स्थूल देहाश्रित आहे, क्रियाप्रधान आहे आणि ती कंठात राहते. मध्यमा वाणी ही सूक्ष्म देहाश्रित आहे, बुद्धिप्रधान आहे आणि हृदयामध्ये असलेल्या मणिपूर चक्राच्या ठिकाणी ही राहते. पश्यंती वाणी ही कारणदेहाश्रित आहे, मनप्रधान आहे आणि नाभिस्थानाच्या स्वाधिष्ठान चक्राच्या ठिकाणी ती राहते. आणि परावाणी ही महाकारण देहाश्रित आहे, ज्ञानप्रधान आहे आणि मूलाधार चक्राच्या ठिकाणी ती राहते. असं वर्णन आपल्याला योगशास्त्राच्या दृष्टीने केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि मग वैखरी वाणी असेल, मध्यमा असेल, पश्यंत असेल आणि परा असेल, या 4ही वाण्यामध्ये शोधायचा प्रयत्न दशरथ राजांनी केला. परंतु वैखरीमध्ये म्हणजे थोडक्यात बोलणं, वैखरी या शब्दाचा अर्थ आहे स्पष्ट शब्दाचा उच्चार येणं, ही वैखरी वाणी कंठात राहते. मध्यमा जिथं बोललं जात नाही, सुप्त रूपाने राहिलं जातं. पश्यंती इथं अतिसुप्त रूपाने राहिलं जातं. आणि परा म्हणजे शब्दाचं मूळ रूप जिथं राहतं, ही परावाणी. या 4ही वाण्याकडे पाहिलं पण तिथं काही कौशल्या दिसत नव्हती. मग वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा याचं कारणच असं आहे, परमात्मा हा 4ही वाण्याच्या पलीकडे आहे. अमृत अनुभवामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी एके ठिकाणी वर्णन असं केलं आहे, एरवी पराधिका चौघी जीव मोक्षाच्या उपयोगी अविद्येसवी अंगी वेचती कीर. एरवी पराधिका चौघी जीव मोक्षाच्या उपयोगी अविद्या सवे अंगी वेचती कीर. हे बोलत असताना असं सांगितलेलं आहे की या पराधिक असणाऱ्या चौघी म्हणजे परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या 4ही वाणे जीवाला मोक्षाकरिता अत्यंत उपयोगी आहेत. हे जितकं खरं आहे तितकंच एकदा अविद्या नाशरूपी मोक्ष जीवाला प्राप्त झाला की या 4ही वाण्या त्या अविद्या सगट निवृत्त होतात. म्हणजे या 4ही वाण्याच्या पलीकडे जे आहे ते परमात्म रूप आहे. मग आता विचार असा करता येण्यासारखा आहे की या 4ही वाण्यांचा नाश होणारा आहे. मग या 4ही वाण्यांचा नाश होणारा असताना मग या 4 वाण्यामध्ये शोधत असलेला हा दशरथ राजा, त्या दशरथ राजाला अविनाशी रामरूप झालेली कौसल्या दिसेल कशी? कारण ज्या वाण्याच्या माध्यमातून तो बघायला निघालाय त्या तर नाशवान आहेत आणि ज्याला बघायला निघालाय ती कौसल्या तर आता अविनाशी आहे, कारण रामरूप झालेली आहे. आणि म्हणून आता ती पाहता येणार नाही. मग पाहायला येणारच नाही का? येईल ना. मग काय करावं लागेल? नाथ महाराज सांगतात, काढोनी द्वैताची अरगळा, फेडोनी शब्दाची शृंखळा, उघडी अद्वैताची सुमनशाळा, गुरुवाक्य मिळा निर्धारी. आणि म्हणून त्याच्याकरता काढोनी द्वैताची अरगळा एक काम करावं लागेल. ही द्वैताची जी काही अरगळा म्हणजे आपल्याला पूर्वीच्या काळामध्ये घराला लावण्याकरता जी अडगळं असायची, पाठीमागं जी लाकडं असायचं त्याला अरगळं असं म्हणायचं, तर ती काय आहे ती अरगळ काढावी लागेल तर दरवाजा उघडला जाईल. तसं द्वैताचा दरवाजा उघडावा लागेल तेव्हाच कौसल्या माता दिसणार आहे. त्यामुळे द्वैताचा दरवाजा उघडणं म्हणजे अद्वैत स्थिती येणं आणि अद्वैत स्थिती आल्याशिवाय कौसल्य मातेचं दर्शन होणार नाही. आणि ती कौसल्या अद्वैतामध्ये आहे. कशी आहे हे सांगताना नाथ महाराज सांगतात, एरी म्हणे मी अवघा राम. ज्यावेळेस तो दशरथ राजा विचारतो, अगं कौसल्य तुझे डोहाळे काय? हे म्हणताना ती कौसल्या म्हणते, तुम्ही कोणाला विचारायला लागलास? एरी म्हणे मी अवघा राम, मज माझी तव कैचा भ्रम, अवतरले पुरुषोत्तम, देवांचे श्रम फेडावया. ती म्हणते मी अवघा राम, मी आता पूर्णपणे रामरूप झालेली आहे. माझ्या ठिकाणी आता कुठलाही भ्रम म्हणून शिल्लक राहिलेला नाही. याचं कारण अवतरले पुरुषोत्तम, देवाचे श्रम फेडावया. माझ्या पोटामध्ये अवतरले पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचा अवतार माझ्या पोटामध्ये झालेला आहे. त्यामुळे अवघा मी राम. कौसल्या म्हणते एरी म्हणे मी अवघा राम. कौसल्या स्वतःला रामरूप असं का म्हणते आहे? कारण अवतरले पुरुषोत्तम, तिच्या पोटामध्ये पुरुषोत्तमाचा अवतार झालेला आहे. तोच अवतार प्रगट रूपाने आता पोटामध्ये झाला आहे ठीक आहे, पण तो प्रगट रूपाने तो अवतार नेमकं कसा आहे, तो सगुण रूपाने तो अवतार नेमकं कसा आहे, प्रभू रामचंद्रांचाच अवतार नेमकं कसा आहे, अवतार या शब्दाचा अर्थ तरी नेमकं काय, अवतार घेणं म्हणजे तरी नेमकं काय, रामाचा अवतार हा रामाचा अवतार नेमका आहे तरी कसा, बरं तिथं राम हेच नाव नेमकं का दिलं. त्यामुळे अवताराची मीमांसा आणि रामनामाचं महत्त्व आपल्याला पाहायचं आहे, पण ते नंतर. रामकृष्ण हरी.
गुरुवर्य डॉक्टर जयवंत महाराज बोधले यांची तात्विक कीर्तने व प्रवचने ऐकण्याकरिता बोधवाणी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।